हॅलो स्टुडंट्स, तर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 6. बघा, लास्ट 5 लेक्चर्सपासून आपण ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, ज्याला शॉर्टमध्ये आपण ऑप ॲम्प असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं शॉर्टमध्ये? ऑफ ॲम्प. हा टॉपिक आपला जो इम्पॉर्टन्स आहे इन अकॉर्डिंग्स विथ महाराष्ट्र सेट, तर तो जवळपास सगळा टॉपिक मी तुमचा कव्हर केलेला आहे. तर 5 लेक्चरच्या वरती तुम्हाला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये सेट एक्झाममध्ये बाहेरचा कुठलाच प्रश्न येणार नाही. जर आलाही प्रश्न तर तुम्ही तो जे 5 लेक्चर ज्यांनी व्यवस्थित पाहिले, मागचे झाले लेक्चर 1 to लेक्चर 5, तर तो व्यवस्थितपणे सेट एक्झाममध्ये दिलेला ऑपॅम्पचा टॉपिकशी असोसिएटेड क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकेल याची गॅरंटी देतो. ठीक आहे. आता या लेक्चर नंबर 6 पासून आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, तो म्हणजे पी एन जंक्शन डायोड. सेकंड टॉपिक आहे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा, तो म्हणजे पी एन डायोड. आता पी एन डायोडमध्ये आपण तेच बघणार आणि तेच इम्पॉर्टंट गोष्टी घेणार की ज्याच्याशी असोसिएटेड एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. तिने पाहत बसणार आपण की पी टाईप सेमीकंडक्टर कसा फॉर्म झाला, एन टाईप सेमीकंडक्टर कसा फॉर्म झाला, मग त्यापासून पी एन जंक्शन कसं बनणार वगैरे वगैरे. या गोष्टी तुम्ही 11-12मध्ये शिकलेल्या असतात, तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा झालेल्या असतील, किंवा बाकी उर्वरित ठिकाणी तुम्ही जेव्हा बाकी एक्झामचा अभ्यास केला असेल तेव्हा तुमच्या पी एन डायोडच्या कन्स्ट्रक्शनबद्दलच्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील असं मी सपोज करतो. नसेल झालं तर तुम्ही जे वाचून घ्यायच्या. मी की ते हे इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये ते काही तुम्हाला सांगत बसणार नाही की सेमीकंडक्टर असतो, त्याच्या 4 व्हॅलन्सी, पेंटा व्हॅलन्स टाकली की हा बनतो, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी टाकली की तो बनतो, वगैरे वगैरे. त्या गोष्टी सगळ्या तुमच्या सॉलिड स्टेटमध्ये होऊन जातील. हे तुमच्या 11-12च्या सिलेबसमध्ये झालेल्या असतील. नसेल झालं तर तुम्ही एकदा ओव्हरलुक करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण पाहणार की हा पी एन जंक्शन डायोड इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये कसा यूज केला जातो. ओके, तर बघा, पी एन जंक्शन डायोडचा सिम्बॉल सगळ्यांना परिचितच असेल. काय असतो? ह्या अशा प्रकारचा सिम्बॉल असतो, ज्याचा हा जो टर्मिनल असतो, हा टर्मिनल असतो पी टाईप, आणि हा जो समोरचा टर्मिनल आहे तो टर्मिनल असतो एन टाईप. हा काय सिम्बॉल आहे कोणाचा? हा सिम्बॉल आहे पी एन डायोडचा. पी एन डायोड. पी टर्मिनल हे असतं पॉझिटिव्ह टाईप आणि एन टर्मिनल हे असतं निगेटिव्ह टाईप. असं आपण अज्युम करतो की पी टर्मिनल जे हे असतं प्लस ॲनोड, पी टर्मिनल याला ॲनोडसुद्धा म्हणतात आणि एन टर्मिनल याला कॅथोडसुद्धा म्हणतात. तर हे आहे सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ पी एन जंक्शन डायोड. पी एन जंक्शन डायोडचं एक आहे सिंपल रिप्रेझेंटेशन. मग आता पी एन जंक्शन डायोड जो आहे, पी एन जंक्शन डायोड इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये 2 वेने ऑपरेट होतो. इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये पी एन जंक्शन डायोड 2 याने ऑपरेट होत असतो. एक म्हणजे असतो पी एन जंक्शन डायोड इन फॉरवर्ड बायसिंग. पी एन जंक्शन डायोडचे 2 ऑपरेशन आहे. एक आहे फॉरवर्ड बायसिंग, आणि दुसरं आहे रिव्हर्स बायसिंग. आता लहानपणापासून म्हणजे 11-12 पासून तुम्हाला या कन्सेप्ट माहिती आहे, फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग. तुम्ही फॉरवर्ड बायसिंगची ही डेफिनेशन बघितलेली असेल की व्हेन पी टर्मिनल इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी आणि एन टर्मिनल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, द डायोड इट इज इन फॉरवर्ड बायस. तर ती डेफिनेशन सुद्धा करेक्ट आहे. बट फॉरवर्ड बायसिंगची हायर एज्युकेशनमध्ये एक वेगळी पण डेफिनेशन आहे. काय? तर बघा, ही डेफिनेशन तर ट्रू आहे किंवा जेव्हा हा डायोड आहे, तर या टर्मिनलला तुम्ही प्लस बॅटरीचं टर्मिनल कनेक्ट करणार आणि याला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करणार, म्हणजे हा पी टाईप आणि एन टाईप. हा सुद्धा डायोड फॉरवर्ड बायसिंगमध्ये आहे. हे सुद्धा काय आहे? फॉरवर्ड बायसिंग. ही सुद्धा फॉरवर्ड बायसिंगची सिच्युएशन आहे. हे चुकीचं नाही आहे, ही सुद्धा फॉरवर्ड बायसिंग आहे. पण हायर एज्युकेशनमध्ये फॉरवर्ड बायसिंगची परत दुसरी डेफिनेशन अशी बनते की जेव्हा डायोडच्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, इथलं पोटेन्शियल जर का हायर पॉझिटिव्ह असेल, सपोज करू आपण इथलं पोटेन्शियल आहे +5 व्होल्ट आणि या निगेटिव्ह टर्मिनलचं पोटेन्शियल जर का +3 व्होल्ट असेल, तरी हा सुद्धा डायोड फॉरवर्ड बायसिंगमध्येच आहे. फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड असण्यासाठी अशी कंडिशन नाही की पी साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल, एन साईडला निगेटिव्ह टर्मिनलच पाहिजेत. तर डायोडच्या पॉझिटिव्ह साईडला हायर पोटेन्शियल आणि निगेटिव्ह साईडला लोअर पोटेन्शियल जरी असेल, दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील, तरी डायोड हा फॉरवर्ड बायसिंगमध्येच असतो. फॉरवर्ड बायसिंगमध्ये असतो. डायोड जेव्हा फॉरवर्ड बायसिंगमध्ये असेल तेव्हा या पी एन जंक्शन डायोडला आपण सिंपल एका शॉर्ट वायरने रिप्लेस करतो. म्हणजे काय करतो? सर्किटला एका सिंपल अशा शॉर्ट वायरने रिप्लेस करतो. जेव्हा तो कसा असतो? फॉरवर्ड बायसिंगमध्ये. त्याला शॉर्टमध्ये मी FB लिहितो. जेव्हा पी एन जंक्शन डायोड, हे कोणते आयडियल सिच्युएशन आहे? ही कोणती सिच्युएशन आहे? आयडियल. ही कोणती सिच्युएशन आहे? आयडियल. फॉरवर्ड बायसिंगची आयडियल सिच्युएशन आणि रिव्हर्स बायसिंगची ही सुद्धा कोणती सिच्युएशन असेल? आयडियल. रिव्हर्स बायसिंगची सुद्धा आयडियल सिच्युएशन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जेव्हाही कधी तुम्हाला डायोड फॉरवर्ड बायसिंगमध्ये दिसेल तेव्हा डायोड काय करायचा? सिंपल एका शॉर्ट वायरने रिप्लेस करायचा किंवा एका सिंपल वायरने रिप्लेस करायचा. बट फॉरवर्ड बायसिंग आहे किंवा नाही हे चेक करण्याची कंडिशन काय? तर डायोडच्या पॉझिटिव्ह साईडला पाहिजेत, म्हणजे डायोडच्या पी टर्मिनलला पॉझिटिव्ह सप्लाय आणि डायोडच्या एन टर्मिनलला निगेटिव्ह सप्लाय, किंवा डायोडच्या पी साईडला हायर पोटेन्शियल आणि एन साईडला लोअर पोटेन्शियल. या दोन्हीपैकी एक जरी फॉर्म असेल तर डायोड आपण म्हणतो कशामध्ये आहे? तर फॉरवर्ड बायसिंगमध्ये.
आणि फॉरवर्ड बायसिंगमध्ये तो या प्रकारच्या एका सिंपल शॉर्ट वायरने काय करायचा, रिप्लेस करायचा. त्यानंतर बघा दुसरी रिव्हर्स बायसिंग, ती पण कशी आयडियल. आता रिव्हर्स बायसिंगमध्ये काय लिहिणार तुम्ही, तर फॉरवर्ड बायसिंगच्या उलट, म्हणजे जेव्हा पी साईडला तुम्ही निगेटिव्ह सप्लाय कनेक्ट करणार आणि एन साईडला पॉझिटिव्ह सप्लाय कनेक्ट करणार, तर डायोड कशामध्ये असेल, तर हा डायोड असेल रिव्हर्स बायसिंगमध्ये. हा डायोड असेल रिव्हर्स बायस. किंवा पी साईडला लोअर पोटेन्शियल आणि एन साईडला हायर पोटेन्शियल जरी असेल तरी सुद्धा डायोड कशामध्ये असतो, रिव्हर्स बायसिंगमध्येच आहे. डायोड सुद्धा रिव्हर्स बायसिंगमध्येच आहेत. असं गरजेचं नाही की पी साईडला निगेटिव्ह सप्लाय आणि एन साईडला पॉझिटिव्ह सप्लाय तर रिव्हर्स बायसिंग नाही. पी साईडला लोअर पोटेन्शियल आणि एन साईडला हायर पोटेन्शियल असेल तरी सुद्धा डायोड कसा असतो, रिव्हर्स बायसिंगमध्येच असतो. आणि रिव्हर्स बायसिंगमध्ये हा आपण डायोड रिप्लेस करतो एका ओपन सर्किटेड वायर. रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड कशाने रिप्लेस करतो आपण, ओपन सर्किटेड वायरने. हे दोन्ही कशा आहेत, हा आयडियल फॉरवर्ड बायसिंग आणि ही आयडियल रिव्हर्स बायसिंग. बट प्रॅक्टिकल सिच्युएशनमध्ये असं असते का, नाही. प्रॅक्टिकल सिनेरिओ काहीतरी वेगळा असतो. मग जर आपण आयडियल डायोडच्या फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंगच्या कॅरेक्टरिस्टिक जर का प्लॉट केलं तर कशा मिळतील, तर बघा कॅरेक्टरिस्टिक्स कशा मिळतील, तर कॅरेक्टरिस्टिक्स एकदम सरळ सिंपल मिळतील. बघा ही एकदम सॉलिड लाईन जी दिसते, ही सॉलिड लाईन जी दिसते एकदम, ती सॉलिड लाईन काय रिप्रेझेंट करते, तर ती सॉलिड लाईन रिप्रेझेंट करते हा असतो करंट आणि हे आहे व्होल्टेज. जेव्हा डायोड फॉरवर्ड बायसिंगमध्ये, तर फॉरवर्ड बायसिंगमध्ये बघा करंट सडनली चेंज होतो. हा कोणता रिजन आहे, हा रिजन आहे तुमचा फॉरवर्ड बायसिंगचा. फॉरवर्ड बायसिंग, फॉरवर्ड बायसिंगमध्ये करंट ॲब्रप्टली चेंज होतो आणि रिव्हर्स बायसिंगमध्ये करंटची व्हॅल्यू काय असते, 0 असते. रिव्हर्स बायसिंगमध्ये करंटची व्हॅल्यू काय असते, 0 असतो. असा हा ग्राफ दाखवतो. हा कोणाचा आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे व्होल्टेज व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स किंवा आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स आयडियल डायोडच्या. कोणाच्या, आयडियल डायोड. आयडियल डायोड. मग प्रॅक्टिकल डायोडचं बिहेवियर ह्या आयडियल डायोडपेक्षा कसं असतं, वेगळं असतं. आणि ते वेगळं कसं असतं, तर बघा जेव्हा आपण प्रॅक्टिकल डायोड बघतो, कोणता प्रॅक्टिकल, तर प्रॅक्टिकल डायोडमध्ये काय असतं, प्रॅक्टिकल डायोड म्हणजे एक्झाम्पल आपल्याकडे आहे सिलिकॉन. हा कोणता डायोड आहे, सिलिकॉनचा. तर सिलिकॉन डायोड जो ह्या प्रॅक्टिकल, तर ह्याला आपल्याला इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये रिप्लेस करावं लागतं. बघा सिलिकॉन डायोडला फॉरवर्ड बायसिंगमध्ये असण्यासाठी एक प्लस 0.7 व्होल्ट पॉवर सप्लाय कनेक्ट करावा लागतो. तर ह्या प्रॅक्टिकल डायोडला आपण रिप्लेस करणार या पद्धतीने. ही असेल बॅटरी तुमची 0.7 व्होल्टची आणि हा असेल आता आयडियल डायोड. हा जो आहे हा असेल आता आयडियल डायोड. हे असेल तुमच्या प्रॅक्टिकल डायोडचं आयडियल इक्विव्हॅलन्स. सिमिलर वेने जर का डायोड हा जर्मेनियमचा असेल, हा जर का डायोड जर्मेनियमचा असेल तर जर्मेनियमचा डायोड कसा रिप्लेस करायचा, तर जर्मेनियमचा डायोड रिप्लेस करायचा 0.3 व्होल्टची बॅटरी आणि आयडियल डायोड. ही असेल 0.3 व्होल्टची बॅटरी आणि हा असेल समोरचा आयडियल डायोड. हे असेल त्याचं पी टर्मिनल, हे असेल एन टर्मिनल, हे असेल पी टर्मिनल, हे असेल एन टर्मिनल, इकडे सुद्धा हे असेल पी एन, हे पी टर्मिनल आणि हे एन टर्मिनल. मग आयडियल डायोड आणि प्रॅक्टिकल डायोडचं हे दोन्ही एकमेकांमध्ये कन्व्हर्सेशन्स. याला आपण काय लिहू शकतो, आयडियल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रॅक्टिकल डायोड. हे जे आहे काय, आयडियल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रॅक्टिकल डायोड. आयडियल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रॅक्टिकल डायोड. जोपर्यंत एक्झाममध्ये तुम्हाला असं मेन्शन केलेलं राहत नाही स्ट्रिक्टली की हा डायोड प्रॅक्टिकल आहे की आयडियल आहे, तोपर्यंत काय झूम करायचं, आयडियलच झूम करायचं. काय करायचं, इफ नो मेन्शन अबाउट डायोड, इफ no mention about type of diode, then treat it as a ideal one. जोपर्यंत एक्झाममध्ये एक्झामिनर सांगत नाही की हा डायोड आयडियल आहे की प्रॅक्टिकल आहे, तोपर्यंत त्याला ट्रीट करायचं आयडियल डायोड. आणि करंट जो असतो तो करंट हा ऑलवेज फॉरवर्ड बायसिंगमध्येच फ्लो होतो. current is always flowing from
पॉझिटिव्ह टर्मिनल किंवा यालाच काय म्हणू आपण हायर पोटेन्शियल टू निगेटिव्ह टर्मिनल किंवा यालाच काय म्हणू आपण लोअर पोटेन्शियल. डायोड असणाऱ्या सर्किटमधून करंट पॉझिटिव्ह पोटेन्शियलपासून किंवा पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे किंवा हायर पोटेन्शियलपासून लोअर पोटेन्शियलकडेच हा मूव्ह होत असेल. कधीच उलट डायरेक्शनने करंट फ्लो होणार नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये काय लिहू आपण 3 नंबरच्या की फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोडमधून फ्लो होणारा करंट काय द करंट flowing through diode in forward biasing. आणि हा फॉर्म्युला आपण बघितलेलाच आहे डायोड करंटचा. हा काय असतो करंट I इज इक्वल टू I0 एक्सपोनेन्शियल टू द पॉवर V अपॉन इटा VT -1, ज्यामध्ये हा जो आहे I0 हे काय रिप्रेझेंट करतं रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. I0 रिप्रेझेंट रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. V रिप्रेझेंट व्होल्टेज अक्रॉस डायोड. V रिप्रेझेंट व्होल्टेज अक्रॉस डायोड. इटा हा रिप्रेझेंट करतो रिकॉम्बिनेशन फॅक्टर. इटा रिप्रेझेंट रिकॉम्बिनेशन फॅक्टर. VT याची व्हॅल्यू असते बघा K बीटा T अपॉन E. याला म्हणतात थर्मल व्होल्टेज. VT जो आहे त्याला म्हणतात थर्मल व्होल्टेज. आणि I जो आहे तो I काय असेल मग डायोड करंट. हा जो इटा आहे रिकॉम्बिनेशन फॅक्टर असते याची व्हॅल्यू असते 1 फॉर सिलिकॉन डायोड आणि याची व्हॅल्यू असते 2 फॉर जर्मेनियम. PN जंक्शन डायोड जर सिलिकॉनचा असेल तर रिकॉम्बिनेशन फॅक्टरची व्हॅल्यू असते 1 आणि तो PN जंक्शन डायोड जर जर्मेनियमचा असेल तर रिकॉम्बिनेशन फॅक्टरची व्हॅल्यू असते 2. त्यानंतर हे जे थर्मल व्होल्टेज आहे VT हे थर्मल व्होल्टेज म्हणजेच K बीटा T अपॉन E याची व्हॅल्यू असते 25 मिलीव्होल्ट ॲट 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरसाठी याची व्हॅल्यू असते 25. 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरसाठी त्याची व्हॅल्यू किती असते 25 मिलीव्होल्ट. आणि जोपर्यंत एक्झाममध्ये तुम्हाला इटा आणि VT मेन्शन केलेला नसतो, जोपर्यंत इटा आणि VT मेन्शन केलेला नसतो त्यापर्यंत इटाची व्हॅल्यू 1 घ्यायची आणि VTची व्हॅल्यू सरळ 25 मिलीव्होल्टच घ्यायची. आणि जर का एक्झाममध्ये वेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर त्या वेगळ्या व्हॅल्यू यूज करायच्या. अदरवाईज तुम्ही इटाची व्हॅल्यू 1 आणि VTची व्हॅल्यू 25 मिलीव्होल्ट कुठेही यूज करू शकतात. तर हा डायोडमधून फ्लो होणारा फॉरवर्ड करंट आहे. फॉरवर्ड करंट कसा फ्लो होईल तर डायोडच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे. PN जंक्शन डायोडच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे हा डायोड करंट फ्लो होत असतो. त्यानंतर AC जो आहे काय PN जंक्शन डायोडचं AC फॉरवर्ड रेजिस्टन्स. AC फॉरवर्ड रेजिस्टन्स ऑफ डायोड. तर त्याची व्हॅल्यू बघा RAC याची व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवायची. ती असते इटा VT अपॉन I. हा आहे डायोडचा AC फॉरवर्ड रेजिस्टन्स. PN जंक्शन डायोडचा AC फॉरवर्ड रेजिस्टन्स. आणि ही व्हॅल्यू सुद्धा तुम्ही सरळ व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे. ओके. आता यावर बघा क्वेश्चन्स कशा टाईपचे विचारतात. एक्झाममध्ये विचारू शकतात. बघा एक तुम्हाला सर्किट दिलेलं असेल असं या पद्धतीचं. असं या पद्धतीचं सर्किट दिलेलं आहे. हा इथे आहे बघा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये हा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे तुम्हाला 40 व्होल्ट. हा डायोड आहे. आता इथे मेन्शन केलेलं नाही. हा रेजिस्टर आहे 10 किलो ओहमचा. हा इथे आहे प्लस, इथे मायनस. आणि ह्या दोन्हीमध्ये हे आहे आउटपुट व्होल्टेज V0. यामध्ये तुम्हाला विचारले सर्किटमधून फ्लो होणारा करंट. हा जो डायोड आहे या डायोडमधून फ्लो होणारा करंट I काढा. काय करायचं विचारलं यामध्ये कॅल्क्युलेट करंट I काय करायचं या सर्किटमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा
सोल्युशनमध्ये काय करणार आपण, सोल्युशनमध्ये लिहिणार KCL. काय करणार आपण, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करणार लूप टू लूप फॉर्मॅटमध्ये. आता बघा, डायोडचं पी टर्मिनल हायर पोटेन्शियलला आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल लोअर पोटेन्शियलला. म्हणजे डायोड काय आहे, फॉरवर्ड बायसिंगमध्ये. डायोड कशामध्ये, फॉरवर्ड बायसिंग. आणि फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड आहे, तर ह्या डायोडला आपण सिंपल वायरने रिप्लेस करू शकतो. मग काय लिहू शकतो आपण, या सर्किटला आपण अशा पद्धतीने रिप्लेस करू शकतो. हा इथे रेजिस्टर आणि या फॉर्मॅटमध्ये सर्किट चेंज होईल. डायोड बघा असा रिप्लेस होईल. इथे असेल प्लस, इथे मायनस. हा बनेल मग दोन्हीमधला डिफरन्स 40 व्होल्ट. आणि इथे असेल आउटपुट व्होल्टेज V0. इथे आउटपुट व्होल्टेज V0चा प्लस आणि मायनस. आणि हा रेजिस्टन्स आहे तुमचा 10 किलो ओम. मग आपण काय करणार, ह्या पॉईंटला नाव द्यायचं बघा A, हा पॉईंट B, हा पॉईंट C आणि हा पॉईंट D. मग ABCD या क्लोज लूपमध्ये आपण अप्लाय करू असा KVL. काय यूज करायचं, KVL. बघा ए पॉईंटवर सगळ्यात अगोदर पोटेन्शियल आहे 40. आता 40चा प्लस टर्मिनल आहे म्हणजे अगोदर कोणताला बसेल, कोणतं टर्मिनल असेल मायनस, म्हणजे हा मिळेल तुम्हाला -40. या सर्किटमधून फ्लो होत असेल करंट I. मग I × 10 प्लस I × 10 किलो ओम इज इक्वल टू 0. कारण KVL काय सांगतो, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, की सम ऑफ ऑल पोटेन्शियल्स प्लस IR व्होल्टेजेस इज इक्वल टू 0. सम ऑफ ऑल पोटेन्शियल्स प्लस IR व्होल्टेज इज इक्वल टू 0. हा 40 जर तिकडे पडला तर काय मिळेल, I × 10K इज इक्वल टू 40, विच इज इम्प्लाइज दॅट करंट I इज इक्वल टू 40/10K. हा 0 0 कॅन्सल. हा काय मिळेल, K म्हणजे पॉवर 3 वरती गेल्यानंतर मिळेल -3, म्हणजे हा मिळेल 4 × 10⁻³ म्हणजेच सर्किटमधून फ्लो होणारा करंट मिळेल I इज इक्वल टू 4 मिली ॲम्पियर. या सर्किटमधून फ्लो होणारा करंट काय मिळेल मग तुम्हाला, 4 मिली ॲम्पियर. या सर्किटमधून फ्लो होणारा करंट काय मिळेल, 4 मिली ॲम्पियर. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. बघा त्यानंतर आणखी नेक्स्ट क्वेश्चन बघा कसा विचारू शकतात. तुम्हाला सर्किट दिलेलं असेल या पद्धतीचं. ठीक आहे, या पद्धतीचं सर्किट दिलेलं आहे. इथे हे प्लस टर्मिनल हा आहे 10 व्होल्ट दोन्हीमधला पॉवर सप्लाय. हे आहे मायनस टर्मिनल. या ब्रांचमधून फ्लो होणारा हा करंट आहे तुमचा I1. या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट आहे I2. हा रेजिस्टन्स आहे 10 किलो ओमचा. हा रेजिस्टन्स आहे 10 किलो ओमचा. या सर्किटमधून फ्लो होणारा करंट I1 आणि I2 काढायचा. याच्यामध्ये काय काढायचं आहे, I1 अँड I2 हा करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. I1 आणि I2 दोन्ही करंटच्या व्हॅल्यूज काय करायचे आहे, कॅल्क्युलेट करायचे आहे. आता बघा, करंटच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी अगोदर जर तुम्ही ह्या डायोडला ऑब्झर्व केलं तर बघा, बॅटरीचा प्लस टर्मिनल हा निगेटिव्ह साईडला आहे आणि मायनस टर्मिनल पॉझिटिव्ह साईडला आहे. हा बॅटरीचा प्लस टर्मिनल डायोडच्या निगेटिव्ह साईडला आहे आणि मायनस टर्मिनल डायोडच्या पॉझिटिव्ह साईडला आहे. म्हणजे त्यावरून तुम्हाला सरळ कळतं की पी एन जंक्शन डायोड जो आहे तो कशामध्ये, रिव्हर्स बायसिंगमध्ये. डायोड जो आहे तर डायोड काय आहे, इज इन रिव्हर्स बायसिंग. रिव्हर्स बायसिंग, डायोड जर रिव्हर्स बायसिंग आहे, आपल्याला माहिती रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड आपण एका सिंपल वायरने रिप्लेस, शॉर्ट वायरने रिप्लेस करतो. मग काय मिळेल, सर्किट तुम्हाला अशा पद्धतीने मिळेल. इथे काय होईल, सर्किटचं ब्रेक होईल. इथे सर्किट काय होईल, ब्रेक. सर्किट जर ब्रेक झालं तर लॉजिकली तुम्ही सांगू शकता या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट काय असेल, I1 करंट असेल 0. का, कारण की बाहेर झालेली ब्रेक. इथे हा रेजिस्टन्स आहे 10 किलो ओहम. हा रेजिस्टन्स 10 किलो ओहम. यामधून फ्लो होणारा करंट असेल I2. यामधून फ्लो होणारा करंट I2 हा आहे दोन्हीमधला पोटेन्शियल 10 व्होल्ट. या दोन्हीमधला पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट. इथे प्लस टर्मिनल, इथे मायनस टर्मिनल. मग जर का आपण KVL अप्लाय केला या सर्किटमध्ये, काय अप्लाय केला, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, तर काय मिळेल बघा, -10 प्लस I2 × 10 I2 × कारण हा I2 करंट म्हणजेच यामधून फ्लो होणारा करंट, हा I2 करंट यामधूनच फ्लो होईल ना, कारण की I2 करंटला दुसरीकडे जागा आहे का नाही. म्हणजे हा 10 × I2 प्लस 10 × हा I2, म्हणजे I2 × 10 इज इक्वल टू 0. म्हणजे हा काय मिळेल तुमचा 10 प्लस 20 I2 इज इक्वल टू 0, विच इज इम्प्लाइज दॅट 20 I2 इज इक्वल टू 10 आणि विच इज इम्प्लाइज दॅट I2 इज इक्वल टू 10/20. हा 20 काय आहे, किलो ओम. मग वरती गेल्यानंतर ही पॉवर काय बनेल, -3. हा 10 2 10 आणि 1/2 काय मिळतो, 0.5. 1/2 काय मिळतो, 0.5.
5 इंटू 10⁻³ अँपिअर हा मिळेल तुम्हाला करंट I2. यालाच कसं लिहू शकता तुम्ही I2 इज इक्वल टू 0.5 मिली अँपिअर. यालाच कसं लिहू शकता I2 इज इक्वल टू 0.5 मिली अँपिअर. अशा पद्धतीने तुम्हाला या I2 ब्रांचमधून फ्लो होणारा करंट मिळेल. आणि I1 ची व्हॅल्यू काय मिळाली ती बघा I1 इज इक्वल टू 0. I2 ची ही व्हॅल्यू मिळाली आणि I1 काय मिळेल I1 मिळेल सरळ 0. I1 0 काय मिळेल कारण डायोड कशामध्ये रिव्हर्स बायसिंगमध्ये. आणि रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोडमधून कोणताही करंट फ्लो होतो का नाही. का नाही होत कारण रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड आहे का शॉर्ट वायरने आपण ओपन वायरने काय करतो रिप्लेस करतो. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे याला व्यवस्थित काढताना थोडी मिस्टेक होऊ शकते. तुम्ही काय करायचं सर्किट एकदम प्रॉपर वेने काढायचे. सर्किट एकदम प्रॉपरली काढायचे. माझ्या थोड्याशा लाईन ह्या वेड्यावाकडे होऊ शकता पण तुम्ही काय करायचं एकदम व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने सर्किट काढायचं आहे. हा बघा हा रेजिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला 10 किलो ओम. यामधून फ्लो होणारा करंट हा आहे I2. डायोडमधून फ्लो होणारा करंट आहे I1. हा एक डायोड आहे D1 आणि हा डायोड आहे D2. इथे आहे तुमचं प्लस टर्मिनल, इथे आहे मायनस टर्मिनल आणि या प्लस आणि मायनसमध्ये 10 व्होल्टचा पॉवर सप्लाय कनेक्ट केलेला आहे. यामध्ये काय विचारले तुम्हाला तर यामध्ये सुद्धा विचारले I1 आणि I2च्या व्हॅल्यू काढायच्या. यामध्ये पण काय करायचं आहे सर्किटमधून फ्लो होणारा I1 आणि I2 दोन्ही करंटच्या व्हॅल्यूज काढायच्या. तर बघा सोल्युशनमध्ये तुम्ही लॉजिकली सांगू शकता की बघा डायोड D1च्या प्लस साईडला पॉझिटिव्ह सप्लाय आणि N साईडला निगेटिव्ह सप्लाय. तर डायोड D1 असेल फॉरवर्ड बायसिंग आणि D2च्या बघा निगेटिव्ह साईडला म्हणजे पॉझिटिव्ह साईडला निगेटिव्ह सप्लाय आणि निगेटिव्ह साईडला पॉझिटिव्ह सप्लाय म्हणजे D2 आहे रिव्हर्स बायसिंग. यामध्ये काय सांगू शकतो आपण D1 जो आहे तो कसा आहे फॉरवर्ड आणि D2 रिव्हर्स. मग सर्किट कसं रिप्लेस होईल तर सर्किट असं कन्वर्ट होईल. हा मिळेल तुम्हाला डायोड D1 एका शॉर्ट वायरने रिप्लेस होईल. डायोड D2 होईल असा ओपन. इथून हा असेल रेजिस्टर आणि हा इकडे मिळेल तुम्हाला हा 10 किलो ओमचा सर्किट. हा मिळेल असेल इथे प्लस हा मायनस आणि हा असेल 10 व्होल्ट. हा असेल 10 व्होल्ट. म्हणजे सर्किटमधून फ्लो होणारा सगळ्याच्या सगळ्या करंट कशामधून फ्लो होईल तर या 10 किलो ओमवरून या 10 किलो ओमवरून. मग तुम्ही जर का KVL यूज केला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ तर काय मिळेल -10 व्होल्ट प्लस I2 into 10 is equal to 0, which is implies that I2 is equal to 10/10 म्हणजे I2 मिळेल तुम्हाला 1 मिली अँपिअर. I2 काय मिळेल 1 मिली अँपिअर आणि I1 काय मिळेल I1 मिळेल 0. I1 काय मिळेल 0. I1 ची व्हॅल्यू आणि ही I2 ची व्हॅल्यू म्हणजे दोन व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशनमध्ये विचारलेल्या होत्या. मग हे जर तुमचं I2 आणि I1 दोन्ही विचारलेल्या व्हॅल्यूजचे सोल्युशन. दोन्ही विचारलेल्या व्हॅल्यूजचे सोल्युशन. I1 विचारलेला होता तुम्हाला तो I1 ही काढला आपण. I2 विचारलेला होता तो I2 सुद्धा कॅल्क्युलेट केला. I1 आणि I2 दोन्हीच्या व्हॅल्यू आपण काय केल्या कॅल्क्युलेट केल्या. ओके. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. त्यानंतर बघा आणखी नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चनची भरमसाठ क्वेश्चनची आपण भरपूर प्रॅक्टिस करू. क्वेश्चनचा आपल्याकडे तुटवडा नाही आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. डायग्राम बघा कशी इथं. हा एक रजिस्टर आहे. त्यानंतर हा एक डायोड आहे. रजिस्टर हा डायोड इथे तुमची प्लस मायनस बॅटरी. त्यानंतर हा इकडे हा एक डायोड आहे. इथे पण एक प्लस मायनस बॅटरी. हे दोन्हीचं हे टर्मिनल केलेलं आहे आपण ग्राउंड. दोन्हीचं टर्मिनल केलेलं आहे ग्राउंडेड आणि तिचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल इथे बॅटरी तुमची 6 व्होल्ट. हा जो रजिस्टर आहे ह्या रजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 5 किलो ओम. ही जी बॅटरी ही बॅटरी आहे 8 व्होल्टची आणि ही जी बॅटरी आहे ही बॅटरी आहे 5 व्होल्टची. ही बॅटरी आहे 5 व्होल्ट. ओके. या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट हा आहे I1. या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट आहे I2. या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट I2. मग यामध्ये विचारलेले आपल्याला I1 किंवा I2 ची व्हॅल्यू काढा. I1 आणि I2 ची व्हॅल्यू काढा. ओके. यामध्ये थोडं करेक्शन आहे. करेक्शन काय आहे हा जो आहे हा रिव्हर्स पॉवर सप्लाय. हा काय हा इथे निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे. हा 5 व्होल्टचा हा निगेटिव्ह पॉवर सप्लाय. ओके. यामध्ये तुम्हाला I1 आणि I2 कॅल्क्युलेट करा असं म्हटलेलं आहे. बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतःही ट्राय करू शकता. तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. बघा
डायोड याला जर म्हणलं आपण डायोड D1 आणि याला जर म्हणलं डायोड D2, तर बघा डायोड D1च्या पॉझिटिव्ह साईडला, डायोडच्या D1च्या पॉझिटिव्ह साईडला 6 व्होल्ट आहे आणि निगेटिव्ह साईडला 8 व्होल्ट आहे. म्हणजे डायोडचा हा जो डायोड D1 आहे याच्या निगेटिव्ह साईडला हायर पोटेन्शियल, पॉझिटिव्ह साईडला लोअर पोटेन्शियल. म्हणजे D1 जो डायोड आहे तो कसा आहे, रिव्हर्स बायसिंगमध्ये. D1 जो आहे तो कसा आहे, रिव्हर्स बायसिंग. आणि डायोड D2 जो आहे बघा, D2च्या निगेटिव्ह साईडला लोअर सप्लाय आणि पॉझिटिव्ह साईडला हायर सप्लाय. म्हणजे D2 डायोड आहे फॉरवर्ड बायसिंगमध्ये. D2 डायोड जो आहे तो काय, फॉरवर्ड बायसिंग. मग करा फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंगच्या अकॉर्डिंग सर्किटची रिप्लेसमेंट कशी बनेल त्याला मी थोडं क्लिअर दिली. तर बघा हा इथे असेल 6 व्होल्ट, हा रजिस्टर 6 व्होल्ट रजिस्टर. हा समोर तुमचा डायोड D1 जो आहे, हा डायोड D1 झाला ओपन सर्किटेड, डायोड D1 ओपन सर्किटेड. आणि डायोड D2 काय झाला, शॉर्ट सर्किटेड. का, कारण की तो आहे फॉरवर्ड बायसिंगमध्ये, शॉर्ट सर्किटेड. आणि हे दोन्ही टर्मिनल काय केलेले, इकडे ग्राउंडला कनेक्ट केलेले. हे दोन्ही काय केलेले, ग्राउंडला कनेक्ट केलेले. इथे हा रजिस्टर आहे तुमचा, सॉरी हा रजिस्टरची व्हॅल्यू आहे 5 किलो ओहम. इथे आहे तुमचा +6 आणि हा असेल मग तुमचा मायनस टर्मिनल. आणि यामधून फ्लो होणारा करंट हा जो असेल या ब्रांचमधून, तो करंट काय असेल, I2. आणि तोच I2 करंट या रजिस्टरमधून सुद्धा फ्लो होत असेल. मग जर आपण KVL अप्लाय केला, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, सॉरी हा इथे 5 व्होल्टची बॅटरी सुद्धा राहिलेली आहे. 5 व्होल्टची बॅटरी आपण विसरलोच, ती 5 व्होल्टची बॅटरी सुद्धा असेल, ती 5 व्होल्टची बॅटरी सुद्धा इकडे असेल. ती 5 व्होल्टची बॅटरी कुठे असेल, तर 5 व्होल्टच्या बॅटरीचा इथे असेल निगेटिव्ह टर्मिनल, इथे असेल पॉझिटिव्ह टर्मिनल. ही आहे तुमची 5 व्होल्टची बॅटरी. मग KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जर आपण अप्लाय केला तर काय मिळेल बघा, या +6 बॅटरीचं पहिलं मायनस टर्मिनल असेल, म्हणजे -6 व्होल्ट प्लस I2 इंटू 5 किलो ओहम. आणि बॅटरीचं पहिलं कोणतं टर्मिनल आहे, मायनस. सो -5 इज इक्वल टू 0. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ तुम्हाला माहिती असेल ना, 12th तुम्ही शिकलेले असाल, KVL KCL. बघा -6 - 5 हा बनेल -11 प्लस 5 इंटू I2 इज इक्वल टू 0, विच इज इम्प्लाइज दॅट I2 इज इक्वल टू 11/5. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 2 पॉईंट, बघा 5 दूनी 10, हा काय मिळेल तुम्हाला 2.02 मिली एम्पियर. I2 करंट काय मिळेल 2.02 मिली एम्पियर. आणि I1 करंटची व्हॅल्यू मिळेल 0. I1 मिळेल 0 आणि I2 मिळेल 2.02 मिली एम्पियर. हे अशा पद्धतीने तुम्हाला I1 आणि I2 दोन्हीमधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असा दिलेला आहे, हा डायोड दिलेला आहे फॉरवर्ड बायसिंगमध्ये, इकडे टर्मिनल आहे, इथे दिली तुम्हाला एक रजिस्टर, इथे दिलेली रजिस्टर. आणि इथे ही बॅटरी दिलेली आहे आणि बॅटरीचं हे टर्मिनल केलेलं आहे ग्राउंडेड. ही बॅटरी आहे तुमची 5 व्होल्टची, टर्मिनल सुद्धा हे आहे ग्राउंडेड. हा आहे तुमचा डायोड D. हा रजिस्टर याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 10 किलो ओहम. मग या सर्किटमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट कसा फ्लो होईल, या डायोडमधून समोर I, सर्किटमधून करंट फ्लो होत असेल हा I, सर्किटमधून फ्लो होणारा करंट आहे I. इकडे समोर सर्किट आहे का, नाही, इकडे समोर काहीच नाही. तर हा जो पॉईंट, या पॉईंटचं व्होल्टेज आहे V0. तुम्हाला विचारलं यामध्ये I आणि V0 व्होल्टेजची व्हॅल्यू, I आणि V0 या दोन्ही व्होल्टेजची व्हॅल्यू. मग आपण काय केलं, I आणि V0 व्होल्टेजची व्हॅल्यू काढण्यासाठी या सर्किटमध्ये आपण अप्लाय करू KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगेल, सोल्युशनमध्ये बघा, डायोडच्या पॉझिटिव्ह साईड 0ला आहे आणि निगेटिव्ह साईड मायनसला आहे. म्हणजे पॉझिटिव्ह हायर पोटेन्शियलला, निगेटिव्ह लोअर पोटेन्शियलला. म्हणजे डायोड कसा आहे, फॉरवर्ड बायसिंग. डायोड कसा आहे D, फॉरवर्ड बायसिंग. डायोड D आहे इन फॉरवर्ड बायसिंग. मग फॉरवर्ड बायसिंगमध्ये आपण काय करू शकतो, डायोडला सिंपल वायरने रिप्लेस करू शकतो. म्हणजे कसा मिळेल तुम्हाला सर्किट तुम्हाला अशा पद्धतीने मिळेल. हा डायोड बघा सिंपल वायरने रिप्लेस झाला. हा 10 किलो ओमचा रजिस्टर, इथे ही बॅटरी आणि हा ग्राउंड टर्मिनल. हा पण काय असेल मग ग्राउंड टर्मिनल. हा झाला तुमचा 10 किलो ओमचा रजिस्टर. यामधून फ्लो होणारा करंट हा असेल I, हे बॅटरी. मग काय मिळेल KVL, तर KVL मिळेल सिम्पली तुम्हाला I इज इक्वल टू V/R. I इज इक्वल टू V/R. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला, हा काय मिळेल तुम्हाला 1/2 मिली एम्पियर. करंट काय मिळेल 1/2 मिली एम्पियर. म्हणजे I इज इक्वल टू 0.5 मिली एम्पियर. I इज इक्वल टू मिळेल 0.5 मिली एम्पियर. आणि जर या पॉईंटचं पोटेन्शियल जर काढायचं असेल, तर मग काय करायला आपल्याला KVL यूज करावं लागेल. मग KVL साठी काय करावं लागेल आपल्याला,
तर बघा करंट हायर पोटेन्शियलपासून लोअर पोटेन्शियलकडे मूव्ह होत असतो. मग आपण काय करायचं, सर्किटमधून फ्लो होणारा करंट आय हा इक्वल असेल कशाच्या, तर V0 मायनस ऑफ -5 आपण ब्रांचमधला रेजिस्टन्स 10 किलो ओम. आयची व्हॅल्यू किती आहे, आयची व्हॅल्यू तुमची 1/2 इंटू 10⁻³ -3 इज इक्वल टू V0 + 5/10. V0 + 5/10 यालाच कसं लिहू शकतो आपण, तर हा असेल तुमचा 5/10 किलो ओम इज इक्वल टू V0 + 5/10 किलो ओम. हा 10 किलो ओम गेट कॅन्सल. मग 5 इज इक्वल टू V0 + 5. मग यावरून सरळ मिळेल तुम्हाला V0 इज इक्वल टू 0 व्होल्ट. V0 इज इक्वल टू 0 व्होल्ट. मग ही झाली तुमची I0ची व्हॅल्यू किंवा सर्किटमधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू, आणि ही झाली सर्किटमधून फ्लो होणाऱ्या किंवा या पॉईंटच्या व्होल्टेजची व्हॅल्यू. म्हणजे हा पॉईंट किती व्होल्टेजला असेल, तर हा पॉईंट तुमचा 0 व्होल्टला. हा जो पॉईंट आहे तो पॉईंट किती व्होल्टेजवर आहे, तर 0 व्होल्ट. मग अशा पद्धतीचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. अशा पद्धतीचे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारतात. त्यानंतर आणखी वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन कसा विचारू शकता, तर बघा आणखी वेगळ्या क्वेश्चनची भरमसाठी आपल्याकडे क्वेश्चनचा बिलकुल विचार नाही करायचा. ही डायोड हा दिलेला आहे तुम्हाला इथे 10 किलो ओम. हा जो डायोड आहे, हा डायोड तुम्हाला दिलेला आहे सिलिकॉनचा. हा जो आहे हा डायोड दिलेला आहे सिलिकॉनचा. इथे जो आहे हा प्लस टर्मिनल, हा मायनस टर्मिनल, 10 व्होल्ट. डायोडमधून फ्लो होणारा करंट आय काढायचा आहे. डायोडमधून फ्लो होणारा करंट आय काढायचं आहे. बघा डायोड सिलिकॉनचा आहे. मग सिलिकॉनचा डायोड कसं लिहू शकतो आपण आत्ताच बघितलं प्रॅक्टिकल डायोडला कसं रिप्लेस करतो आपण. तर सिलिकॉन डायोडचं सर्किट कसं होईल, तर बघा इथे असेल तुमची ही बॅटरी प्लस मायनस, हा असेल आयडियल डायोड, हा असेल 10 किलो ओमचा रेजिस्टन्स, आणि हा असेल सर्किटमधून फ्लो होणारा करंट आय. ही जी बॅटरी असेल, बॅटरीची व्हॅल्यू किती सिलिकॉनसाठी 0.7. हा टर्मिनल तुमचा प्लस, हा टर्मिनल मायनस, आणि दोन्ही प्लस मायनसमध्ये पोटेन्शियल आहे 10 व्होल्टचा. मग जर का आपण यामध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज केला, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, तर काय मिळेल बघा, डायोड फॉरवर्ड बायसिंगमध्ये यस. मग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतो आपल्याला, -10 व्होल्ट, आणि हे पोटेन्शियलचं पहिलं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. सो हा काय मिळेल प्लस 0.7 व्होल्ट, आणि I इंटू R प्लस I इंटू 10 इज इक्वल टू 0. विच इज इम्प्लाइज दॅट 10 मधून 0.7 गेले म्हणजे काय राहील -9.3 प्लस 10 इंटू I इज इक्वल टू 0. विच इज इम्प्लाइज दॅट 10 इंटू I इज इक्वल टू 9.3. विच इज इम्प्लाइज दॅट I इज इक्वल टू 9.3/10. हा मिळेल तुम्हाला मिली एम्पियर. म्हणजेच व्हॅल्यू किती मिळेल, तर व्हॅल्यू मिळेल 0.93 मिली एम्पियर. करंटची व्हॅल्यू काय मिळेल, तर करंटची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 0.93 मिली एम्पियर. हा मिळेल या सर्किटमधून फ्लो होणारा करंट. हा जो आहे हा या सर्किटमधून फ्लो होणारा करंटची व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. याला सुद्धा 2 कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करून घेऊ. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असं दिलेलं आहे, हा एक डायोड, दुसरा डायोड, हा सुद्धा आहे 10 किलो ओमचा, हा निगेटिव्ह टर्मिनल, हा पॉझिटिव्ह टर्मिनल, 10 व्होल्टची बॅटरी. हा पहिला आहे सिलिकॉन डायोड, हा दुसरा आहे जर्मेनियम डायोड. यामध्ये सुद्धा या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट आय काढायचा, सर्किटमधून फ्लो होणारा करंट आय काढायचा. बघा सोल्युशनमध्ये आता सिलिकॉन आणि जर्मेनियम दोन्ही डायोड कसे प्रॅक्टिकल, मग याला कसं रिप्लेस करू आपण आयडियलने. आयडियल कसं रिप्लेस होईल, मग सिलिकॉन बॅटरी असेल 0.7 व्होल्टची, हा आयडियल डायोड, ही असेल जर्मेनियम बॅटरी 0.3 व्होल्टची, हा आयडियल डायोड, हा 10 किलो ओमचा रजिस्टर 10 किलो ओम, आणि ह्या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट आहे. तर बघा हा सुद्धा डायोड डी आणि हा डायोड डी, आता दोन्ही झाले आयडियल, हा प्लस मायनस 10 व्होल्ट. सरळ दिसते की पॉझिटिव्ह टर्मिनल हायर पोटेन्शियलला, निगेटिव्ह टर्मिनल लोअर पोटेन्शियलला, पॉझिटिव्ह टर्मिनल हायर पोटेन्शियलला, निगेटिव्ह टर्मिनल लोअर पोटेन्शियलला. हे दोन्ही डायोड काय असतील, सिंपल वायरने रिप्लेस होतील. मग सर्किट कसं बनेल, ही बॅटरी बघा ही असेल 0.7 आणि ही बॅटरी असेल 0.3. मग हे सर्किट कसं रिप्लेस होईल, तर हे सर्किट असं रिप्लेस होईल, ही बॅटरी सिरीजमध्ये दुसरी बॅटरी, हा असेल 10 किलो ओम, आणि यामधून फ्लो होणारा करंट आहे. ही बॅटरी असेल 0.7, ही बॅटरी 0.3, हा प्लस टर्मिनल, हा मायनस टर्मिनल, आणि
10 व्होल्ट. मग यामध्ये जर का आपण के व्ही एल यूज केलं तर के व्ही एल काय सांगेल -10 प्लस 0.7 प्लस 0.3 प्लस I इंटू 10 इज इक्वल टू 0. म्हणजे हा मिळेल तुम्हाला -10 प्लस 1 प्लस 10 इंटू I इज इक्वल टू 0, which is implies that -9 plus 10 into I is equal to 0, which is implies that 10I is equal to 9, and which is implies that I is equal to 9 upon 10 milliampere, and which is implies that I is equal to 0.9 milliampere. I is equal to 0.9 milliampere. हे मिळेल म्हणजे या गिवन सर्किटमधून फ्लो होणाऱ्या करंटचं एक्सप्रेशन. या गिवन सर्किटमधून फ्लो होणाऱ्या करंटचं एक्सप्रेशन. अशा पद्धतीने तुम्ही या टॉपिकचे असोसिएटेड क्वेश्चन जर काही एक्झाममध्ये विचारलेच तर त्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. बरेचसे क्वेश्चन झाले, बाकी काही क्वेश्चन्स तुम्हाला वर्कशीटमध्ये मिळून जाईल आणि बाकीचे उर्वरित क्वेश्चन जे टेस्टमध्ये तुम्हाला मिळेल. ओके, सो आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलिकॉन म्हणजे पी एन जंक्शन डायोडचे ॲप्लिकेशन्स जे, आता पी एन जंक्शन डायोडचे भरपूर ॲप्लिकेशन्स आहे तुमच्या सिलेबसमध्ये. पी एन जंक्शन डायोडच्या हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर अशा दोन ॲप्लिकेशन दिले आहे. तर दोन ॲप्लिकेशन्स बघू आपण. आणि एक थोडंफार की पी एन जंक्शन डायोड ॲज अ सिरीज क्लिपर किंवा पी एन जंक्शन डायोड ॲज अ वेव्ह शेपिंग सर्किट्समध्ये आपण त्याचा ॲप्लिकेशन्स बघू. ओके, थँक्यू.